हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. रात्री 11 वाजून 16 मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 37 मिनिटांनंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो अतिगंड योग आहे. रात्री 10 वाजून 30 मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 16 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कर्क राशीत असेल, गुरु देखील कर्क राशीत, चंद्र कुंभ राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिष्याकडे जावे आणि त्यांच्याकडून आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. गोचर ग्रहांमध्ये सध्या गुरु ग्रह अस्तंगात होत चाललेला आहे 17 जुलैपासून. तर शनी ग्रह हा वक्री होत चाललेला आहे 26 जुलैपासून. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो, गोचरीच्या पद्धतीने. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सराणामध्ये पराभव नाम संवत्सरी दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष भानुवासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे अतिगंड योगे बहुकर्णे चतुर्थी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 15 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मात्र या मासामध्ये आता मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 3 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. तसेच भूमिपूजन व पायाभरणी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घ्यायचे असेल तर कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो.
मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये संकष्ट चतुर्थी आज आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण शॉर्टमध्ये पाहू शकता मित्रांनो. आपल्याला सूर्योदय ते चंद्रदर्शन होईपर्यंत आपल्याला हा उपवास करायचा आहे मित्रांनो. जर आपल्या देवघरामध्ये जागृत अशी गणेश मूर्ती नसेल तर मग मात्र आपण जवळच्या जागृत अशा गणेश मंदिरात जाऊन आपली सेवा रुजू करायची आहे मित्रांनो. आणि घरी आल्यानंतर पंचोपचार पूजा आपण आपल्या देवघरातील गणेशाची करू शकता मित्रांनो. आणि चंद्र दर्शन झाल्यानंतर, चंद्रपूजा झाल्यानंतर आपण उपवास सोडू शकता मित्रांनो. यामध्ये काही आपल्याला दान धर्म करण्याची इच्छा असेल तर तेही करू शकता मित्रांनो. पंडिताला विधिवत मित्रांनो गोरगरिबांना देखील देऊ शकता मित्रांनो. मुंबई भागात चंद्रोदय रात्री 9:37 असणार आहे. चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 9:37 घबाड योग असणार आहे. याची प्रचिती आपण घेऊ शकता. जे काही काम कराल त्याचे आपल्याला दुप्पट तिप्पट फायदा होऊ शकतो घबाडासारखा मित्रांनो. तर अग्नी पृथ्वीवर मित्रांनो हजर नाही आहे. त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण करत आहात तेच आपल्याला होम हवन करायचे आहे. नव्याने काही सुरुवात करता येणार नाही. राहुकाळ हा सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.